कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दार का उघडत नाहीये? कोणी बाहेरनं लॉक केलं की काय? हे दार मला माहिती होतं तुला एक दार पण उघडता येणार नाहीये आजो। हो का? बघ या तुम्ही उघडा। बाहेरनं कोणी कडी लावली होती? मग मी काय कानडीत बोलले होते? काही ड्रामाच घडत नाहीये, जरा ओरडाआरडी मारामारी असं काहीतरी झालं पाहिजे ना। काहीच घडत नाही, मज्जा नाही येते वहिनी। पण मला आज सकाळपासून एक दिव्य स्वप्न पडलंय की एजेने लीलाला पहिल्या रात्री शिक्षा केली। कुठली शिक्षा वहिनी? खूप मोठी शिक्षा। ओ म्हणजे एजेंनी लीलाला किती जोरात रडता तुम्ही वहिनी। सॉरी काय चाललंय तुमचं? किती बडबड बडबड बड, गप्प बसा ना। एजंटची झोपड झाली पाहिजे लीलामुळे, असं काहीतरी करायचंय। फोकस करा, भरकटू नका। चला ती काळजी नका करू, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे। हो, तुम्ही फक्त ऍक्शन म्हणावे, मी लगेच निघायची। तीच तब्येती आहे तुझा, हा जो अति उत्साह आहे ना, त्याच्यामुळे पकडले जाऊ आपण। गप्प बस आणि चल। वाव, आता अजून काय वाईट व्हायचं बाकी आहे? तुला बाहेर जायचं असलं तरी तू बाहेर जाऊ शकणार नाही आता। ज्यांनी कोणी हे केलंय ना, त्याला पनिशमेंट नक्की। मी काय म्हणते, तुम्हाला ना ज्याला शिक्षा द्यायची असेल त्याला शिक्षा द्या, पण प्लीज मला ना खूप थंडी वाजते, मला चादर द्या प्लीज। मला ब्लँकेट घेऊ द्या आता। लीला ब्लँकेट सोड। मला खूप थंडी वाजते। लीला ब्लँकेट सोड। माझ्या मावशाईंनी दिलेलं ब्लँकेट सोडा। ब्लँकेट सोड। हे बघा, मला ना एक तर खूप थंडी वाजते आणि ते माझ्या मावशी आईने दिलेलं पांघरुण आहे, ते मला द्या। तुला चादर हवी ना? हो। कापू नका, माझ्या मावशी यांनी खूप प्रेमाने दिली ती। हवं तर ना तुम्ही स्वतःला गुंडाळून घ्या त्या पांघरुणात। हा, माझा बर्फ झाला तरी चालेल, पण प्लीज असं फाडू नका प्लीज प्लीज। नका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।